एका बँकेत 10,000 रुपये 20% दराने ठेवलं म्हणजे काय काय दिलाय ते चेक करू आपण. म्हणजे 10,000 रुपये है ना, P1 झालं 10,000 रुपये किती टक्के दराने ठेवले, R1 20% दरानं. अजून गणितात काय दिलं की 20,000 रुपये म्हणजे P2 20,000 रुपये किती टक्के दरानं, 5% दरानं. ठीक आहे ना. म्हणजे गणितात पहा P1 N1 द्यायला पाहिजे पण त्यांनी P1 R1 दिलं. ठीक आहे ना. असं चालत नाही आपल्याला, म्हणजे आपल्या गणित आपल्या फॉर्म्युल्यानुसार चालत नाही है ना. ठीक. मग इथं नवीनच फॉर्म्युला है ना, पहा कोणता फॉर्म्युला, आर काढा म्हणते. आर बरोबर जे दिलाय ते P1 R1 P2 R2 आणि खाली P1 P2 आणि दोघांची पण घ्या बेरीज. ठीक आहे ना. ओके. आता P1 किती दिलं आपल्याला 10,000 गुणिला R1 किती आहे 20 प्लस 20,000 गुणिला किती 5 अपॉन 10,000 प्लस 20,000 झालं. आता इथं झाले 2 लाख है ना, 1 2 3 4 5 प्लस हा झाला 1 लाख. ओके. अपॉन इथं किती होत आहे 30,000 है ना. मग आता दोघांची बेरीज है ना, किती होतं दोघांची बेरीज 3 लाख. 1 2 3 4 5 अपॉन किती आहे 30,000. 1 2 3 4 1 2 3 4 3 10 30 म्हणून व्याजदर किती तर 10%. ओके. ठीक. या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाका, फॉर्म्युल्यानं गणित सॉल्व्ह करा, दुसरं ऑप्शन नाही, फॉर्म्युल्यानं झालंय. ठीक. या जर आपल्याला दिलं असेल P1 R1 P2 R2 आणि Rच विचारला असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरतो है ना. ठीक. मग संख्या पुट करू फक्त फॉर्म्युल्यात काय 4,000 गुणिला 7 प्लस 2,000 गुणिला 4 अपॉन 4,000 प्लस 2,000 है ना. ठीक. आता 7 चौक 28 4 2 8 8 8 16 म्हणजे किती 36,000 अपॉन हे किती 6,000. नक्कीच 3 0 कॅन्सल, कितीचा भाग जाते 6चा, म्हणून दर किती तर 6%. एकंदरीत व्याजदर 6% असावा. असं 1,750 रुपयाची एक राशी 2 भागात डिवाइड करायची. म्हणजे असं समजा की एक 1,750 रुपयाची रक्कम आहे है ना, 1,750 रुपयाची रक्कम आहे, तिला 2 भागात डिवाइड करायचा आहे ना. ठीक. मग तिचा एक भाग भेटन काहीतरी, तो भाग म्हणजे आपण म्हणू P. तिचा पहिला भाग म्हणू आपण P है ना. आणि तिचा दुसरा भाग काय असेल, तिचा दुसरा भाग काय असेल तर तिचा दुसरा भाग असेल की या 1,750 रुपयामधून किती वजा करा P. समजलं. उदाहरणार्थ पहिला P चा भाग जर 750 असेल, P म्हणजे जर 750 असेल तर 1,750 मायनस 750 दुसरा भाग किती असेल 1,000. अशा प्रकारे विभाजित करा की पहिल्या भागाला मिळणारे है ना, पहिल्या भागाला 8% दर, पहिल्या भागाला दर किती 8% आणि दुसऱ्या भागाला वार्षिक दर किती आहे 6%. म्हणजे या भागाला जेवढं व्याज मिळेल है ना तेवढंच भाग म्हणते या भागाला मिळेल तेवढंच व्याज पडते. म्हणजे त्यांनी असं म्हटलं पहिल्या भागाला 8% दराने मिळणारे वार्षिक सरळ व्याज आणि दुसऱ्या भागाला 6% दराने मिळणारे वार्षिक सरळ व्याज दोन्ही कसं आहे सारखं. ओके. वार्षिक सरळ व्याज मग अशा सारख्या गणितात नंबर ऑफ इयर्स किती असेल 1 वर्ष. इथं पण नंबर ऑफ इयर्स किती असेल 1 वर्ष. तुम्ही इथं जर 1 वर्षासाठी ठेवलं तर यालाही 1 वर्षासाठी ठेवा, याला जर 2 वर्षासाठी ठेवलं तर यालाही 2 वर्षासाठी ठेवा. ठीक आहे ना. म्हणजे नंबर ऑफ इयर्स कसे ठेवा सारखे है ना. ठीक. बरं. आता या 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 भागाला व्याज किती भेटल तर P/N R भागीला 100 एवढं व्याज भेटन या भागाला. या भागाला व्याज किती भेटन P/N R भागीला 100. समजलं. या भागाला एवढं व्याज भेटेल, या भागाला एवढं व्याज भेटेल आणि हे दोन्ही व्याज कसं आहे सारखं झालं. दोन्ही व्याज सारखं आहे दिलाय गणितात. मग आता मला माहित आहे हे 100 आणि हे 100 काय होते कॅन्सल है ना. ठीक. आता इथं राहिले 8P बरोबर
इकडं राहिले 6,1750 मायनस पी. 6 यालाही गुणिले 6 यालाही गुणिले, बरोबर ना. ठीक. मग हे झालं 8p बरोबर 6 0 0 6 5 30 3 sin 7 42 3 45 6 1 6 4 10 मायनस किती p 6p मायनस किती 6p असं. आता हा मायनस 6 इकडे जाऊन काय होईल प्लस है ना. ठीक. म्हणजे काय होईल तर 6 आणि 8 ची बेरीज किती रे बरोबर. आणि इथं किती राहिलं 10,500 है ना. ठीक. मग आपल्याला आता प्रश्न केला तर है ना की है ना. ठीक. आता काय म्हटलं तर मिळणारे सरळ व्याज किती म्हणते. मग याच्या हिशोबाने आपल्याला काय भेटन पहिले पी भेटन है ना. 10,500 भागीला किती रे मग 14 है ना. ठीक. मग आता सुरुवातीला आपल्याला काय मिळेल पी मिळेल. मग ती पी वापरून आपल्याला व्याज काढणे है ना. ठीक. बरं वर आणि खाली है ना. पहा बरं 7 न भाग जाते पहिले 14 ने जाते ठीक आहे ना. 7 2 14 7 1 7 किती राहिले 3 7 5 35 परत 2 न भाग जाते किती येते 750 म्हणजे मुद्दल किती रुपये भेटली 750 झालं. मग आता 750 रुपये इथं वापरू काय भेटन व्याज. मग व्याज किती याचा आहे बरोबर पी किती आहे आपल्या गणितात 750 नंबर ऑफ इयर्स 1 दर 8 भागीला किती 100 झालं. हा 0 0 कॅन्सल 5 2 10 5 15 बेक बे बेचूक 8 15 चूक 60 म्हणून व्याज किती रुपये तर 60 रुपये. इथंही 60 रुपये व्याज भेटल. तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करा हे 60 रुपये भेटल. हा चाल घ्या मग. रामूने सोमूकडून 35,000 रुपये व्याजाने घेतलं है ना. ठीक. म्हणजे एक गणित असं आहे की 35,000 रुपयाची अमाऊंट आहे है ना. 35,000ची अमाऊंट ही 35,000ची अमाऊंट आहे ना यानं व्याजाने घेतली है ना. ठीक. पण आपल्याला अमाऊंट नाही दिली है ना. मुद्दल नाही माहित तेच विचारलंय अनुक्रमे म्हणजे पहिली कोणती दुसरी कोणती है ना. मग समजा पहिली रक्कम जर आपण पी म्हटलं पी तर दुसरी किती असेल 35,000 मायनस पी. समजा हे जर 10,000 असेल तर हे 25,000 असेल असं. हे जर 20,000 असेल तर हे 15,000 असेल. पडत आहे. ठीक. ओके. मग आता रक्कम पहिला भाग हा दुसरा भाग. मग आता पहिला भाग हे 4 वर्षासाठी म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती 4 वर्षासाठी आणि दुसरा भाग हा नंबर ऑफ इयर्स किती 4.5 वर्षासाठी. समजलं. ठीक. ओके. आता पहिल्या भागाला टक्के किती लागत आहे 10% दर. दुसऱ्या भागाला टक्के किती लागत आहे 11%. मग आता ती रक्कम 4 वर्ष 10% दरानं व्याज भेटेल. ते व्याज आणि 35,000 मायनस पी रक्कम 9/2 वर्ष 11% व्याज या दोन्ही व्याज एकंदरीत एकूण सोमूला 15,900 रुपये इतके. आता दोन्ही व्याज समान नाही आहे. मागच्या गणितात व्याज समान होतं. आता दोन्ही व्याजाची काय करावं लागेल बेरीज झालं. मग इथं याला व्याज किती भेटल तर पी एन आर भागेला 100 प्लस पी है ना. हा पी आहे या इकडच्या भागाचा एन आर भागेला 100. समजलं काय केलं मी 9/2 झालं आपलं शिकून 2/2 इथे येते है ना. ठीक. ओके. मग हे भेटते 15,900 असं झालं. आता एकतर तुम्ही या दोघांचा काय घ्या लसावी है ना लसावी. आता 200 आणि हे 100 मग या दोघांचा लसावी किती होते 200 बरोबर ना. मग एकतर लसावी घेऊ आपण किती येते 200. हा गणित थोडंसं किचकट आहे ना. 200 100 किती 200 100 2 आहे म्हणून वर 2 न गुणू 40 2 80 मग हे झाले 80 पी. हे झाले 40 आणि 2 न गुणलं 80 पी प्लस आता 200 क 200 म्हणून 11 99 है ना. आणि हे झालं 35,000
मायनस किती पी, समजत आहे बरोबर 15,900. हे भागाकारातले 200 इकडे जाऊन गुणाकारात जाते आणि या दोघांची बेरीज होते. पण आता पहिले यानं याला गुणा, यानं याला गुणा, है ना. ठीक, म्हणजे इथं राहिले 80 पी प्लस 99 न 35,000ला गुणून घेऊ. 35 मधून 1 गेला किती 34, 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 4 गेले 5, किती 30, 99 गुणिला 35. ठीक, ओके. मायनस किती रे 99 पी. आपलं हे शिकून झालं कोणतं 99 न कसं गुणायचं, सगळ्यात स्टार्टिंगला बॅचच्या. ठीक, आता बरोबर 15,900 गुणिला किती 200, हे भागाकारातले गुणाकारातले. आता या दोघांची मायनस होते आणि मायनसचं चिन्ह येऊन जाईल, है ना. 99 मधून 80 काढा किती राहते 19, मायनस 19 पी. ओके, ठीक. आणि हे इकडचं जो आहे प्लस तो तिकडे जाऊन काय होईल मायनस, बरोबर. मग या दोघांचा गुणाकार करू आता. 0 0 0 0 4 वेळेस, 1 2 3 4. आता 9 2 18, 8 परत हातच्या 1 किती झाले 31 आणि हा प्लस तिकडे जाऊन मायनस 34 65 20. समजलं इथपर्यंत झालं. आता या दोघांची काय करू मायनस, है ना. म्हणजे 34 65 30. ओके, ठीक. आता या दोघांची काय करणे मायनस. पहा बरं 34 65 30 मधून काय मायनस करणे 31 8 1 2 3 4 मायनस करू. 0 0 0 5 16 मधून 8 गेले किती 8, 1 दिला 2, है ना. 28 2,85,000 मायनस 19 पी बरोबर मायनस 2,85,000. मायनस का लिहिला आपण, कारण ही मोठी संख्या ही लहान संख्या मायनस येईल. आता हे मायनस आणि हे मायनस काय होते कॅन्सल. समजलं. 19 न याला भाग दे, है ना 285 ला. चला पहा बरं 285 ला 19 न भाग देऊ. 19 1 19, 19 2 आहे मोठे जाते ना, है ना. ते 19 1 19. आता 18 मधून 9 गेले किती रे 9 आणि इथं किती 5, 19 किती 5, है ना. ते ओके किती 95 0. म्हणजे 15चा भाग चालला 19 न, म्हणजे जिथं 15,000 न पी बरोबर किती तर किती 15,000. समजलं. पी म्हणजे मुद्दल आहे पहिल्या भागाची. मग पहिला भाग अनुक्रमे किती निघाला 15,000. तो दुसरा भाग काढता येते ना. मग दुसरा भाग कसा निघल, जर पहिला भाग 15,000 निघाला, है ना 15,000, तर दुसरा भाग किती आहे 35,000 मायनस 15,000. मग दुसरा भाग किती असेल 20,000, म्हणून दुसरा भाग येईल 20,000. पण आपल्याला प्रश्न काय केला अनुक्रमे किती 15,000 कॉमा 20,000. हे आपल्या ऑप्शन मध्ये असं टिक करायला घ्या. 1,550 रुपयाची रक्कम 2 भागात कर्जाऊ दिली. हा रक्कम आहे 1,550 ची. साहजिक मागच्या सारखं गणित आहे. पहिला भाग पी घ्यायचा, तर दुसरा भाग 1,550 मायनस पी घ्या. झालं. पहिल्या भागाला 8% दर आहे रेट, तर दुसऱ्या भागाला रेट आहे 6%. या गणितात नंबर ऑफ इयर्स दिलं नाही, तर अशा सारख्या गणितात 1 वर्ष घ्या. किती 1 वर्ष. मग झालं पी एन आर भागेला 100. परत अजून इकडं प्लस पी एन आर भागेला 100 असं, है ना. ते मग आता एकूण व्याज आहे म्हणून प्लस केलं किती 106 रुपये. झालं. छेद समान एकदाच लिहितो, अंशाची काय होते बेरीज. यावेळेस लसावी काढायचं कामच नाही. छेद समान एकदाच लिहितो, अंशाची बेरीज. सरळ सरळ बेरीज करू. हा झाला 8p प्लस 6p, 6 1,550 मायनस p बरोबर 106 वर 2 0,
आता तुमची लेवल वाढली असं समजा लागेल. भागाकारातलं गुणाकारात जाते, गुणाकार येते, दोघांची बेरीज करा. 8p प्लस 6 0 0 6 5 30 3 15 6 90 93 मायनस 6p बरोबर रे. झालं है ना. ठीक. आता हा प्लस इकडे जाऊन मायनस होते, दोघांची मायनस होते. किती 2p बरोबर 0 है ना. चला 10,600 मायनस 9,300 0 पुन्हा 0 6 मधून 3 गेले 3 2p बरोबर किती 1300 आणि p बरोबर किती रे मग 650 झाली. एक रक्कम भेटली 650. दुसरी रक्कम 1550 मधून 650 काढू किती राहते 900. तर रक्कम 650, 900 हे उत्तर टिक करा ना. तुम्हाला कर्जाऊ घेतलेली रक्कम किती असा प्रश्न आहे. तर ऑप्शन 650 900 टिक करावं लागेल. 900 650 टिक करून चालणार नाही. अनुक्रमे शब्द जर असाल तर पहिले हा भाग मग हा भाग. ठीक चालेल. काय फरक पडते सर. फरक पडते कारण या भागाला 8% दर आहे व्याज बदल आणि या भागाला 6% दर आहे. समजत आहे है ना. तुम्ही जर रक्कम इकडची तिकडे केली, या 900चे 8% काढले तर मग व्याज येणार नाही तेवढं, म्हणून फरक पडते. लक्षात येत आहे. हा पहिला भाग तुम्हाला 650च लागल आणि दुसरा भाग 900च लागल. चालेल.